इकडे खूप साऱ्या गणेश मूर्त्या बनवल्या जातात. 80-90 हजार गणपती बनवतो. 80 जण कामाला असतात. होलसेलसाठी एकदम फेमस आहे. क्वांटिटीमध्ये ओके. पाहिजे त्या वेळेमध्ये कमी 70-80 जण कामाला. 10 फुटाचा इच्छापूर्ती आहे आणि आपल्या कारखाना दुसरीकडच्या मूर्तींचे आम्ही लास्टपर्यंत बुकिंग घेतो. यंदा नवीन आहे ओके, गणपती कारण ही आणि बघू शकता इकडे म्हणजे प्रभावळ वगैरे आता ही जी आहे. ओके. ह्याच्यावर मग साचा बनतो. अच्छा, हा साचा बनणार आहे. हां. पुणे गणेश उत्सव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आत्ता आपण आलो आहोत हमरापूर पेन जिल्हा रायगड इथे. कारण इथे येण्याचं कारण असं आहे की इकडे तुम्हाला माहिती आहे ही आपल्या गणेश बाप्पाची पंढरी आहे. इकडे खूप साऱ्या गणेश मूर्त्या बनवल्या जातात. तसाच आज एक कारखाना जिथे आपण आलो आहोत तिथे आपण बघू शकतो खूप सुंदर गणेश मूर्त्या असणार आहेत. आणि इथे मिनिमम गणेश मूर्तीची साईज असणार आहे ती 3 फुटापासून सुरुवात आहे. होलसेल कारखाना आहे जिथे तुम्हाला घरगुती गणपतीही भेटतील. आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहेत, बऱ्याचशा मूर्त्या आहेत. तर आज आपण आलो आहोत सुरेखा आर्ट जिजाऊ कला केंद्र. आपण बघू शकता इथे यांचा बोर्ड आहे आणि हे एक्झॅक्टली आहे पेनमध्ये. चला जाऊया यांच्या ओनरशी बोलूया. तर आपल्यासोबत सुरेखा आर्टचे ओनर अक्षय दाभाडेजी आहेत. तर सर नमस्ते, गणपती बाप्पा मोरया. आणि मी दाभाडे जे सरनेम आहे म्हणजे हमरापूरमध्ये एकदम प्रसिद्ध की गणेश मूर्त्या सुरेखा आर्ट्स म्हणल्यावर होलसेलसाठी एकदम फेमस आहे, राईट? 100%. तर आपलं हे गेले किती वर्षापासून आहे म्हणजे इकडे आपण? गेली 80-90 वर्ष आम्ही ह्या गणपतीचं काम करतो. ओके. आणि आमचा वडिलोपार्जित वडिलांच्या वडिलांपासून हा गणपतीचा व्यवसाय चालू आहे. राईट. तर आता समजा आपलं स्पेशालिटी जी आहे ती आहे म्हणजे की मंडळाच्या मूर्त्या. त्या व्यतिरिक्त छोट्या मूर्त्याही असतात आपल्याकडे. आपल्याकडे 1 फुटापासून एक 12, 13, 14 फुटापर्यंत गणपती असतात. ओके. पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये पाहिजे त्या वेळेमध्ये आम्ही कस्टमरना गणपती हे करतो. आणि मग आपलं हे काम तर जसं आपलं हे गणेश मूर्त्यांचं प्रिपरेशन म्हणा किंवा म्हणजे डाय टाकणं म्हणा हे तर आपलं वर्ष म्हणजे पूर्ण वर्षभरच चालू असतं. वर्षभर 12 महिने आपल्याकडं कमीत कमी 70-80 जण कामाला असतात. ओके. आमच्या काकांचा पण कारखाना आहे मोठा. राईट. माझा कारखाना आहे, माझ्या भावाचा दुसरा एक कारखाना आहे. ओके. अशा सगळ्यांचा तिघांचा मिळून आमचा कारखाना आहे. ओके. कमीत कमी 80-90 जण कामाला आहेत आमच्याकडे वर्षाच्या वर्षभर. राईट. तर आपल्याकडे साधारणतः किती मूर्त्या असतात म्हणजे ओव्हरऑल? साधारण आम्ही 80-90 हजार गणपती बनवतो दरवर्षी. क्या बात. आणि याची बुकिंग समजा आता मी स्टॉल करायचं आहे मला किंवा माझा दुसऱ्या शहरात कुठं कारखाना आहे त्याच्या बरेचसे कारखान्यावर तुमच्याकडनं घेऊन जातात. बरोबर. आपण ज्याला म्हणजे एक भाषेत बोलतो की कच्च्या मूर्त्या ज्या असतात. तर ते कधी बुकिंग चालू होतं किंवा कधी यायला पाहिजे म्हणजे? साधारण आम्ही जानेवारीपासून आपल्या नवीन मूर्त्यांचा चालू असतो. राईट. आणि जून जुलैपर्यंत आम्ही ऑर्डर बंद करतो. ओके. जून जुलैला ऑर्डर बंद होतं. बंद करतो. आता जर समजा कोणी हे व्हिडिओ बघून आला तर बुकिंग करू शकतात, राईट? हां, बुकिंग करू शकता 100%. ओके. आणि मी बघतोय की कलरिंग वगैरे संपूर्ण अप्रतिम म्हणजे जे फिनिशिंग म्हणतो, शॅडो म्हणतो आपण किंवा लाइनिंग म्हणतो, सगळं एकदम हे सगळं इथंच केलं जातं. कसं आहे आमच्या वडिलोपार्जितच कारखाना आहे. राईट. तर सगळी कला आम्हाला पूर्ण वडिलांनीच आम्हाला दिलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळं आम्ही क्वालिटी क्वांटिटीकडे आम्ही जास्तीत जास्त भर देतो. क्या बात आहे. तर आता दादा ह्या वर्षी आपल्याकडे किती मूर्त्या बघायला भेटणार आहेत? साधारण कलरच्या ह्या वर्षी आमच्या 7-8 हजार मूर्त्या आहेत कलरमध्ये. ओके. आणि कच्च्यामध्ये ह्या वर्षी मी पहिल्यांदाच मोठ्या गणपती टाकलेल्या आहेत. ओके. आणि सगळे पहिल्यापासून तुम्ही बघायला गेलात तर 7, 8, 9, 10 फुटाच्या सगळ्या मूर्त्या आहेत. आणि मॅक्सिमम किती फुटाची मूर्ती असणार आहे? मॅक्सिमम सध्या आता माहिती 12 फुटाची मूर्त आहे. ओके. 10 फुटाचा इच्छापूर्ती आहे. इच्छापूर्ती. हां, अच्छा, म्हणजे गणेश आपल्या जसं मूर्तीला नाव असतं बरोबर. तशाही मूर्त्या असणार आहे इकडे म्हणजे? इच्छापूर्ती ह्या वर्षी ट्रेंडिंगमध्ये गणपती आहेत 10 फुटामध्ये माझ्याकडे. तो कुठला असणार आहे इच्छापूर्ती मूर्ती? हा गणपती ही वाली. ओके. हा या वर्षी ट्रेंडिंगमध्ये गणपती आहे. राईट. 10 फुटाचा आहे ओके. इच्छापूर्ती म्हणून. क्या बात आहे. आणि ही जी मूर्ती आहे ही किती असणार आहे श्रेणीची? ही 7 फुटामध्ये येईल तुम्हाला. ओके. 7 फुटामध्ये. महाराजा हे प्रभावळ वगैरे संपूर्ण वेगळे असतात? संपूर्ण प्रभावळ येईल त्याच्यामध्ये त्यामध्ये. ओके. आणि 2 गरुड येतील. ओके. 2 गरुडी येतील म्हणजे हे जे आपली इच्छापूर्ती गणेश मूर्ती आहे त्याला ही प्रभावळ असणार आहे 100%. आणि त्याच्यावर 2 गरुड येणार आहेत. हो हो. तर असे आता सेम मूर्ती जर ऑर्डर करायची असेल तर आपल्याकडे असतात बऱ्याचशा. आता जरी सेम जरी तुम्ही सांगितलं 2 दिवसांनी 3 दिवसांनी माझ्याकडे पूर्ण अवेलेबल आहे. ओके. तुम्ही कधी पण माझा नंबर आहे त्या नंबरवर कधी पण कॉल करा. बरोबर. तुम्हाला मूर्ती अवेलेबल होऊन जाईल. आणि आता आपण आतमध्ये कारखाना तर बघणारच आहोत पण आता हे ड्रेपरी वगैरे हे संपूर्ण इथंच केलं जाईल म्हणजे? हे आमच्या घरातलीच आई, माझी मिसेस ओके. आणि 1-2 मुली आहेत माझ्याकडे कामाला. ते मिळून सगळेजण करतात. क्या बात आहे. घरातलीच माणसं करतात. घरातलीच माणसं आहे. आणि एक आपण जे बोलतो गणपती बाप्पाचे डोळ्याची कलरिंग म्हणा किंवा जे आखणी म्हणा किंवा म्हणजे फेस लुक म्हणतो आपण
हा एक स्पेशल लुक आहे ना एक तुमच्या ह्याचा म्हणजे. डोळ्याची आखणी धरा, नाहीतर गणपतीचं पूर्ण रंगकाम धरा. राईट. हा मी वडिलांकडनं शिकलेलो आहे बरोबर. आणि अजूनपर्यंत वडील काम करतात. अच्छा, वडीलही करतात. हां, क्या बात आहे. तर वडील पण आहेत आणि दुसरे कामगार पण आहेत. बरोबर. पण जास्तीत जास्त वडिलांच्याकडं भरपूर जण शिकलेले आहेत, त्यातलाच मी एक कलाकार आहे ओके. आणि ही पुढं कला चालवतो आम्ही. क्या बात आहे. मतलब जे ॲक्च्युअलमध्ये घडतंय ते सांगणं खूप मोठं गरजेचं असतं. राईट. तर दादा आपल्याकडे जसं 1 फुटापासून 14 फुटावरून गणपती आहेत, तर टोटल किती प्रकारच्या मूर्त्या असतील आणि किती मॉडेल्स असतील त्यामध्ये? आपल्याकडं साधारण 100 व्हरायटीज आहेत. ओके. 100 व्हरायटीजमध्ये तुम्ही एकही घेऊ शकता, 100 घेऊ शकता, कधी पण येऊन कितीही मूर्त्या घेऊ शकता. ओके. क्या बात आहे. आणि संपूर्ण डिस्प्ले बघायला भेटेल. हो हो. आता हा वाला जो सेक्शन आहे आपला कारखाना म्हणजे कला केंद्राचा, इथे संपूर्ण म्हणजे मी बघतोय की मंडळाच्या मूर्त्यांचं प्रिपरेशन सुरू आहे. हां, हे सगळे इकडे ह्या कारखान्यामध्ये सगळे मोठे गणपती आहेत, ओके. जे तुम्हाला 5 फुटापासून 10, 11, 12 फुटापर्यंत इथं सगळे अवेलेबल भेटतील. राईट. आणि आपला कारखाना दुसरीकडे पण आहे गावामध्ये. राईट. तिकडे तुम्हाला 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत तिकडे मूर्ती मिळते. ओके. आणि मला आठवतं की मागच्या वर्षी एक दंत ही मूर्ती खूप प्रसिद्ध झालेली, हो हो. ती आपल्याकडे असणार आहे. एक दंत ही मूर्त प्रसिद्ध गेल्या वर्षी झालेली, वल्लभ वगैरे वल्लभ ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे आता. ओके, बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. हो हो. तर दादा आता हे सगळं आपण रेडी करून ठेवतोय बरोबर. हां, आता हे विविध प्रकारचे प्रभाव आहेत. ही इच्छापूर्तीची प्रभाव आहे ओके. 10 फुटाच्या गणपतीची. राईट. आणि हे आज सगळे पूर्ण गणपती भराचे आहेत. ओके. राईट. आणि तुम्ही जे बोललो होतात गरुड इच्छापूर्ती गणेश मूर्ती बरोबर भेटणार ते हे वाले आहेत. हे सगळे गरुड आहेत. हे सगळे आज गणपती गाडीमध्ये सगळे भरायचे आहेत. ओके. हे सगळे हे रेडी झालेत. रेडी झालेले आहेत. क्या बात आहे. आता पण जरी आता हे बुकिंग्स असतात तुमच्या, कारण की बरेचसे मी ऐकले की तुमच्या बुकिंग्स मध्ये मला वाटतं मे मध्येच बऱ्याचशा बुकिंग होऊन जातात. पण आता काही मूर्त्या ज्या असतील कच्च्या मूर्तींचे आम्ही लास्ट पर्यंत बुकिंग घेतो. गणपतीच्या 20 दिवस असताना बुकिंग बंद करतो. ओके. तुम्हाला कच्च्या मूर्ती 20 दिवस असताना गणपतीच्या मिळणार नाही. त्याच्या अगोदर मूर्ती जे असतात ते पण कधीपर्यंत असतात म्हणजे बुकिंग? रेडी मूर्ती आम्ही जुलैच्या एंडिंग पर्यंत बंद करून टाकता. मित्रांनो आपण बघू शकता इकडे यांचा आणखी एक कारखाने, असे बरेचसे कारखाने त्यांचे आहेत, पण इकडे आपल्या मोस्टली जे आहेत ते घरगुती मूर्त्या आणि 3 फुटापर्यंतच्या. राईट. हे सगळं होलसेलचा माल आहे हा. ओके. आणि हा 3 फुटाचा पूर्ण कलर पूर्ण होईल. आता येत्या 2-3 दिवसात इकडे सगळा कलर होऊन ओके रेडी असणार आहे. गणपती हे कणकवलीला जाणार आहेत. अच्छा, हे कणकवलीला जाणार आहेत. हां म्हणजे असे बरेचसे ठिकाणी जात असेल ना? बरेच असे असतात कस्टमर ओके. की त्यांना त्या तारखेला आम्हाला गणपती पूर्ण द्यायला लागतात. क्या बात आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो खाली ही खूप सारे गणपती आहेत आणि सर्वात प्रसिद्ध म्हणजे आपली श्रीनिवास गणेश मूर्ती 3 फुटाची. हां, ह्याच्यात आपल्याकडे वेगवेगळे साईजेस पण असणार आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. वेगवेगळे फुटानुसार गणपती आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे आता मला श्रीनिवास गणेश मूर्ती हवी असेल तर त्याच्यामध्ये 2 फूट पण अवेलेबल आहे, 2.5 फूट पण आहे आणि 3 फूट पण आहे. 3 फूट पण आहे. क्या बात आहे. आणि मित्रांनो बघू शकता हिची फिनिशिंग ही होणार आहे आणि हे आपल्याकडे क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत. आणि श्रीनिवास गणेश मूर्तीमध्ये अजून एक आहे ही वाली. राईट. ही एक यंदा नवीन आहे गणपती. ओके. कारण ही मूर्ती आतापर्यंत मी एवढं स्टॉल कव्हर करतो किंवा कारखाने कव्हर करतो, ही आपण कधी पाहिलेली नाहीये. ह्या वर्षाची नवीनच आहे. ओके. आणि युनिक आहे म्हणजे. युनिक आहे. राईट. आता प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याकडे साईजेस अवेलेबल आहेत. आता स्पेशल काय असणार आणखी सर? स्पेशल आता आपल्याकडे ही कळसावरची एक मूर्त आहे. ओके. 4 फुटामध्ये. एक गरुडावरती आहे. ओके. ह्याला मागे प्रभाव जे आहे ते कळसाचं आहे. हो हो. गरुडावरची आहे. आणि ही एक आणखी एक दंतामध्ये एक दंतामध्येच आहे ही पण. श्रीनिवास आणि एक दंताची कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन टाईप आहे. काय होतं मस्त. आणि इकडे बघू शकता इथे या छोट्या मूर्त्या या मोस्टली किती 22 इंच आहेत का किती आहेत? जास्त असतात. हे 2 फुटामध्ये आहेत, 2.5 फुटामध्ये आहेत हे मूर्ती सगळ्या. हे आपले एक दंताची आपण पाहिली होती. बरोबर. आणि बघू शकता इकडे म्हणजे प्रभावळ वगैरे. आता ही जशी आहे ही थोडीशी बालाजी साऊथ इंडियन टाईप. साऊथ इंडियनचा लुक आहे तिला. बरोबर. आणि देता घेतं मूर्त आहे. राईट. आणि ही टिटवाळा पॅटर्न. ही टिटवाळा पॅटर्न आहे. बट त्याला लोड लावलेला आहे. हो हो. कारण युजली ह्याच्यात कॉम्बिनेशन मध्ये मोकळी मूर्ती असते, पण लोड मध्ये आणखी जरा बरगतचे. कारण म्हणजे असं हे की दरवेळेस एक पॅटर्न फॉलो करतात. असे बरेचसे लोक आहेत आपल्याकडे जे एक पॅटर्न फॉलो करणार आहेत. आमच्या कारखान्याचा हा टिटवाळा पॅटर्न हा भरपूर मागणी असते. राईट. भरपूर गणपती हे टिटवाळ्याचे सेल होतात आमचे. बरोबर. कारण की पुण्यातही बरेचसे आपण जे बघतो ते इकडनं झालेले असतात. पुण्यात पण बऱ्याचशे कुंभारवाड्यामध्ये आमचे भरपूर गणपती जातात. राईट. आणि फिनिशिंग वगैरे संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर इकडे होतं, त्यामुळे तुम्हाला जे काय आहे ते एक्झॅक्टली समजतं की. आणि प्लस अजून एक ही स्पेशल मूर्ती. पण ही आपला फेस लुक जो आहे तो एक युनिक आहे. फेस लुक काही गणपतींचा वेगवेगळा असतो, त्याच्यामुळं बरोबर. जसं कस्टमरांना आवडतं तसं आपण करून देतो. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असे गणेश मूर्ती आहेत. इकडे आपण बघू शकता सिंह आणि त्याचा म्हणजे क्यूब बोलतो आपण, बछडा. आणि सर्वात अप्रतिम मल्हार पॅटर्न. ह्या वर्षीचा युनिक पॅटर्न आहे. ओके. जय मल्हार म्हणून गणपतीचं नाव आहे.
राईट. मल्हार म्हणून. आणि बघा आतापर्यंत जय मल्हार मूर्त्या बऱ्याच झाल्या होत्या, पण ह्याच्यात जे प्रभावळ बनवलंय किंवा मग खाली सिंहासन, ॲक्च्युअल सिंहासन आहे जे सिंहासोबत असतं, हो 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 ते म्हणजे एक डिटेलिंगवर प्रॉपर लक्ष दिलं जातं इथे. हो. इथं प्रत्येक गणपतीच्या कामामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष देतो. ओके. मल्हार तुम्हाला जय मल्हार तुम्हाला 5.5 फुटी आणि 4 फुटीमध्ये अवेलेबल आहे. ओके. आणि लहान मूर्ती हवी असेल तर मिळेल लहान का? मूर्ती 2 फुटामध्ये पण आहे आपल्याकडं, ओके. तीही मिळून जाईल. तीही मिळून जाईल. क्या बात आहे. आणि येत्या गणेश उत्सवानंतर आपण देवीचं पण काम आता चालू केलेलं आहे, बरोबर. तर तुम्ही देवी बघू शकता. ओके. तर आता हे फिनिशिंग म्हणजे अजून म्हणजे देवीची मूर्ती पूर्ण कंप्लीट झालेली नाहीये, पण जे फिनिशिंग आणि रेखीव पण आहे, आता हे फेस लुक आहे. फायनल टचअपवरच आलेलं आहे काम. ओके. आणि हे आपले मॉडेल आहे, ओके. ह्याच्यावर मग साचा बनतो. अच्छा, हा साचा बनणार आहे. हां. तर ही साधारणतः किती फुटामध्ये असणार आहे देवीची? ही साधारण 3 फुटापर्यंत आहे. ओके. आणि आणखी अशा किती मूर्त्या असणार आपल्या? किती size? आपल्याकडे देवीमध्ये 15-20 व्हरायटीज असतात, ओके. त्या प्रत्येक फुटानुसार असतात. प्रत्येक फुटानुसार असतात. तर मित्रांनो बघू शकता, ही मूर्ती जेव्हा बनेल खूप सुंदर असणार आहे. आणि मी पण स्वतः प्रयत्न करेल यायला बघायला, कारण की जे आपण बोलतो ना की स्ट्रक्चर किंवा जे आपण फिनिशिंग करतो त्यावरून समजून येतं की किती सुंदर मूर्ती बनणार आहे. कारण की असं जसं गणपती बाप्पाच्या डोळ्यांवर सगळं असतं, तर जेव्हा आपण नवरात्र उत्सवामध्ये देवीची मूर्ती बसवतो तेव्हा ते चेहऱ्याच्या लुकवर बऱ्याचशा गोष्टी समजतात, जे ॲक्च्युली या मूर्तीमध्ये आपल्याला आत्ताच समजते की खूप सुंदर बनणार आहे. तुमच्या चॅनलचा येणारा प्रत्येक कस्टमर माझा, त्याला मी गणपती पूर्ण देईन. क्या बात आहे. तर मित्रांनो आणखी काय हवं आहे, कारण की इकडे खूप साऱ्या गणेश मूर्त्या मिळतात आणि सुंदर अप्रतिम फिनिशिंग. म्हणजे जसं बोलतो आपण की नुसतं फिनिशिंग कशावरून ओळखायचं, तर बघा उंदीर मामा मूषक ते तर आहेच. म्हणजे काही लोक म्हणतात एवढं डेकोरेट केलं ते छोट्या गोष्टी, गणपतीचं वाहनच आहे ना ते, त्याशिवाय गणपती बाप्पा मूर्ती पूर्ण होणारच नाही. पूर्णच नाही होणार. क्या बात आहे. तो मित्रांनो खाली नंबर मेन्शन आहे जिथे तुम्ही कॉल करू शकता. सुरेखा आर्ट्स, जे की पेन, हमरापूर, जिल्हा रायगड इथे आहे. इथे व्हिजिट करा. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.